भरलं वांगं म्हटलं की ते चमचमीत आणि झणझणीतच असायला हवं। तर इथे तुम्ही बघू शकताय काय मस्त कमाल दिसते ही भाजी। तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चमचमीत झणझणीत अशा भरल्या वांग्याची रेसिपी। तर इथे आपण ही जी भाजी आहे ती अगदी झटपट कुकरमध्येच बनवणार आहोत, तरीही अगदी चविष्ट आणि जबरदस्त लागते। तर चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 वांगी घेतलेत। तर हे आपण आता चिरून घेऊया। सुरुवातीला मी देठाकडचा थोडासा भाग काढून टाकते। जास्त देठाकडचा भाग नाही काढायचा, नाहीतर त्याची जी चव आहे ती कमी होते। तर अशा पद्धतीने मी मध्येही चिरा करून घेते, जेणेकरून मसाला यामध्ये भरता येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे चिरून घेतले। तर आता हे आपण पाण्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत। आणि याच पद्धतीने मी सगळी वांगी चिरून घेते। तर इथे मी सगळी वांगी चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये घातलेत। तर आता हे आपण आता बाजूला ठेवू आणि यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे घालते। शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचेत। तर अगदी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची। तर इथे बघा, शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजले गेलेत। तर आता यामध्ये घालायचं आहे पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, आणि हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। आणि हे आपण अगदी मंद गॅसवरती चांगलं भाजून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकताय खोबऱ्याचा रंग बदलला गेलाय, खोबरं आणि लसूण चांगलं भाजलं गेलंय। तर आता यामध्येच आपण काही मसाले भाजून घेणार आहोत। तर इथे मी मध्ये थोडासा जागा करून घेते आणि यामध्ये एक अर्धी पळी तेल घालायचे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालूया। तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा धनेपूड घालू। आणि आता हे मसाले जे आहेत ते आपण फक्त अर्धा मिनिट चांगलं यासोबत भाजून घेऊया। तर हे बघा, मसाल्याचा अगदी खमंग असा वास येतोय जसजसं भाजत जाईल तसं। तर इथे आपले हे मसाले चांगले भाजले गेलेत। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता या मसाल्यामध्येच मी थोडीशी देठासकट कोथिंबीर घालते आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं। तर मसाला पूर्णपणे थंड झाला की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि फक्त 4 छोटे चमचे पाणी घालून याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी वाटण तयार करून घेतले, तुम्ही बघू शकताय काय झणझणीत असा हा मसाला दिसतोय। तर आता हा जो मसाला आहे तो आपण वांग्यामध्ये भरून घेऊया। तर इकडे मी वांगी ही पाण्यामधून काढून घेतलेत आणि यामध्ये आपण आता एक एक करून मसाला भरून घेऊया। तर जेवढा बसेल तेवढा आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे। तर याआधीही मी तुम्हाला झटपट तयार होणारी वांग्याची सुकी भाजी कशी करायची याचीही रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर इथे मी अशा पद्धतीने एका वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे। वरती जो येणारा एक्स्ट्राचा मसाला आहे तो आपण बाजूला काढून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने मी आणखी एक तुम्हाला वांग्यामध्ये मसाला भरून दाखवते। तर मसाला हलकासा ओलसर असल्यामुळे सहज आपल्याला वांग्यामध्ये भरता येतो। तर इथे मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला छान असा भरून घेतला आहे। तर एवढा मसाला इथे उरला आहे, हा पण बाजूला ठेवूया नंतर घालण्यासाठी वरून। तर आता एका कुकरमध्ये मी पाव वाटी तेल घालते। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। त्याचबरोबर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालू। जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे आपल्याला। तुम्ही जर यामध्ये कांदा वापरणार असाल तर तोही आत्ता या स्टेपला घालू शकता। तर इथे मी कांदा नाही वापरत। तर आता
यामध्ये आपण एक एक करून ही जी भरलेली वांगी आहेत ती घालूया। त्याचबरोबर यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही मसाला तयार करतानाही घालू शकता, पण मी आत्ताच वरून घालते। तर हे एकदा आपण आलटून पलटून घेऊया। तर हे बघा हलकासा रंग वांग्याचा बदलला गेलाय। मी अर्धा एक मिनिट हे चांगलं तेलावरती वांग परतून घेतले। तर आता यामध्ये आपण घालूया उरलेला मसाला। तर इथे मी सगळा मसाला वरून घालून घेते। त्याचबरोबर एक छोटासा टोमॅटो मी बारीक चिरून घालते। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण भाजीची चव खूप छान लागते म्हणून मी घालते। तर हे एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आपल्याला। त्याचबरोबर यामध्ये मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आता गॅस मंद ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून फक्त 1 ते 1.5 मिनिटं याची चांगली वाफ काढून घ्यायचे। तर इथे मी 1 ते 1.5 मिनिटं चांगली वाफ काढून घेतले। मस्त असं वास सुटलाय मसाल्याचा। तर हे एकदा पुन्हा एकदा आपण हलवून घेऊ आणि यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी। तर जास्तही पाणी नाही घालायचं, त्यामुळे भाजीची चव कमी होते। तर हे एकदा आपण मिसळून घ्यायचं आहे। तर आता मोठ्या गॅसवरतीच याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की याला झाकण लावून मोठ्या गॅसवरतीच फक्त 2 शिट्या काढून घ्यायच्या। जास्त शिटी नाही करायची, नाहीतर वांगी जास्त शिजली जातात। तर इथे मी कुकरच्या 2 शिट्या काढून घेतलेत। तर आहा, काय जबरदस्त ही वांग्याची भाजी दिसते, बघूनच असं तोंडाला पाणी सुटलं जातंय। तर आता सगळ्यात शेवटी यावरती घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे आपली ही चमचमीत, झणझणीत आणि अगदी झटपट बनणारी वांग्याची रसरशीत अशी भाजी तयार आहे। तर आता ही आपण गरमागरम सर्व करूया। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या यावरती काही प्रतिक्रिया असतील तर तेही मला नक्की कळवा। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। आणखीन तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।